तालुक्यातील नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर आहोत आणि गेल्या 20 दिवसापूर्वी या ठिकाणी हा टोल नाका उभारण्यात आलेला आहे। अतिशय गचाळ असा कारभार या टोल नाक्याचा आहे। आज सकाळी मी स्वतः पत्रकार या ठिकाणी फास्टॅग वगैरे माझ्या गाडीचा काढलेला आहे। समोर इकडे गाडी उभी आहे माझी, तर फास्टॅग मध्ये बॅलन्स असताना या लोकांनी माझ्याकडून या ठिकाणी टोल नाका 50 रुपये आहे, परंतु 100 रुपये घेतलेले आहे। आणि त्याचप्रमाणे 50 रुपयाचा जी पावती असते ऑनलाईन, तो मेसेज देखील माझ्या मोबाईलवर आलेला आहे। या ठिकाणी मी तुम्हाला पावती दाखवतो आणि मेसेजही दाखवतो। अतिशय गचाळ असा कारभार आहे। ही पावती बघा, 100 रुपये दिलेले यांनी, 100 रुपये या ठिकाणी टोल फाडलेला आहे। आणि यानंतर मला मेसेज आलेला आहे, अण्णा 2 मिनिटं, मेसेज आलेला आहे मला, तुम्हाला तो मेसेज देखील दाखवतो। 50 रुपयाचा हा टोल फाडल्याचा मेसेज देखील या ठिकाणी आलेला आहे। आणि म्हणजे ज्या ठिकाणी 3 पट रक्कम मला या टोल नाक्यावर द्यावा लागलेली आहे। 50 रुपयाच्या ठिकाणी 150 रुपये माझे या ठिकाणी गेलेले आहेत। तर असा हा भोंगल कारभार या टोल नाक्याचा आहे। फक्त 20 दिवसामध्ये असा कारभार चालवलेला आहे। या ठिकाणी अनेक वाहनधारक या ठिकाणी तक्रार देखील करत आहे। फक्त 20 दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर हा कॉन्क्रिटीकरण रस्ता फक्त पिंपरखेड पर्यंत आहे आणि पुढे संपूर्ण रस्त्यावर ठिगळं आहे, सर्व खड्डे आहे। बांधकाम विभागाने हा जो रस्ता आहे, हा रस्ता पूर्णपणे खराब बनवलेला आहे। वाहतूकदारांना सुविधा नाही आहे आणि अशामध्ये हा संपूर्ण टोल या ठिकाणी आकारण्याची घाई बांधकाम विभागाने केलेली आहे। या ठिकाणी भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आपण बघा, पावती बघू शकतो या ठिकाणी जी पावती आलेली आहे ऑनलाईन, तर 150 रुपये मला 50 रुपयाच्या ठिकाणी द्यावा लागलेले आहेत। आता देखील नाशिकवरून मी या ठिकाणी आलेलो आहे। स्वतः मी पत्रकार आहे, संपादक आहे एका न्यूज चॅनेलचा, न्यूजपेपरचा। माझ्या बाबतीत जर का असा प्रकार असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय असेल आपण या ठिकाणी बघू शकतो। 2 मिनिटं आपण या ठिकाणी ज्यांनी माझी पावती फाडली त्या ठिकाणी आपण जाऊया, त्यांना हा मेसेज दाखवू। अन्ना ते हे कर आणि मेसेज दाखव, इकडे आहे का? हो, आपल्याला मी मेसेज दाखवतो। दादा कोण होते टोल नाक्यावर? हे बघा, हे दादा इथे समोर आहेत, 2 मिनिटं इथे समोर आहे। हे बघा, आणि ही पावती आहे, घेतली का मध्ये? या ठिकाणी हा मेसेज आलेला आहे। यांना विचारलं होतं आपण की माझं पास कार्ड बसवलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी माझं काय असेल नियमाप्रमाणे मला रिटर्न तिकीट द्या। 1 तासापूर्वी मी इथून गेलेलो होतो, मला 75 रुपये या ठिकाणी लागणार होते। आज 225 रुपये मला या ठिकाणी भरावा लागत आहे। असा भोंगळ कारभार या टोल नाक्यावर सध्या चालू आहे। हा टोल नाका यावर लवकरात लवकर कारवाई करावी कर्मचाऱ्यांवर, कारण की ज्या ठिकाणी 50 रुपये बॅलन्स फास्ट कार्डमध्ये असताना देखील पावती देखील आलेली आहे आणि 50च्या ठिकाणी 100 रुपये, जे जवळपास 150 रुपये या ठिकाणी कट करण्यात आलेले आहे। एका साईडचे 150 रुपये, 3 पट टोल नाका लागलेला आहे। आपण जर का बघितलं, इथून 2 किलोमीटर पुढे गेले तर संपूर्ण रस्ता हा डांबरी आहे, म्हणजे डिवायडर नाही आहे। रस्त्यावर ठिगळं आहेत, मोठे मोठे ते खड्डे बुजवलेले आहेत। अतिघाई या ठिकाणी बांधकाम विभागाची झालेली आहे। आपल्या बरोबर व्यावसायिक आहे, आपण कोणी बोलणार आहात का या ठिकाणी? आता या ठिकाणी पावती कॅन्सल करता येते? नाही, तसा विषय नाही। आम्ही अक्षरशः थांबून अक्षरशः या ठिकाणी हे केलं, आपलं सर्व भरण्यास तयार होतो। 3 पट दंड दिलेला आहे। असा हा भोंगळ कारभार या ठिकाणी चाललेला आहे। आपल्या बरोबर काही नागरिक आहेत। दादा, या ठिकाणी हा टोल नाका चालू झालेला आहे, तुम्हाला सुविधा भेटताय का? मध्ये डिवायडर आहे का? पुढे रस्ता कसा आहे? तुम्हाला वाटतं का या ठिकाणी हा टोल नाका चालू करण्याला घाई केलेली आहे?
अतिशय घाई या ठिकाणी झालेली आहे. आता पावती कॅन्सल करायचं म्हणतायत. तर पिंपरखेड येथील हा टोल नाका आहे. चंद्रकांत हातरक पिंपरखेड टोल नाका येतो.